राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अतिशय महत्त्वाच्या झटपट ठळक बातम्या व शेतकऱ्यांच्या खात्यावरती 4 योजनांचे पैसे जमा होणार आहेत. कोणकोणत्या योजनांचे पैसे जमा होणार सर्व काही बातम्या आपण बघणार आहोत. त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला. चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. कर्जमाफीसाठी सोसायटीकडे कागदपत्रे जमा करण्याचे आव्हान. ज्या शेतकऱ्यांनी सोसायटीतून पीक कर्ज घेतले असेल तर अशा शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे सोसायटीकडे जमा करावीत असे आव्हान करण्यामध्ये आले आहे. 30 जूनपर्यंत आता राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार आहे. कांद्याचे दर घसरले, शेतकरी चिंताग्रस्त. लासलगावला गेल्या आठवड्याच्या तुलनेमध्ये 775 रुपयांची घसरण. लाल कांद्याला अपेक्षित दर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना देखील आर्थिक फटका बसत आहे. शेतकऱ्यांना दरवाढीची प्रतीक्षा. अतिवृष्टी नुकसान झालेल्या 800 विहिरींना 272 कोटी रुपयांचा निधी आला. शेतकऱ्यांना दिलासा. अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांच्या विहिरींचे नुकसान झाले होते तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता निधी जमा होण्यास सुरुवात होणार. कर्जमुक्तीसाठी केवळ 500 कोटी, एकूण 5,975 कोटी रुपयांची गरज. कमी रकमेमुळे सहकार विभागाकडे आता वितरणाचा पेच. 2017च्या साली जे शेतकरी पात्र असताना सुद्धा कर्जमाफीपासून वंचित राहिले होते तर अशा शेतकऱ्यांसाठी निधी मंजूर करण्यामध्ये आला आहे. मराठा कुणबीच्या 2 JRला हायकोर्टामध्ये आव्हान. उच्च न्यायालयाकडून थेट राज्य सरकारला नोटीस देण्यामध्ये देखील आलेले आहे. सध्या जर बघायला गेलं तर मराठा आणि कुणबीच्या 2 JRला हायकोर्टामध्ये आव्हान करण्यात आले. खरीप हंगाम 2025-26 मका, ज्वारीसह भरड धान्य खरेदीसाठी शेतकरी नोंदणीला 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ. सरकारचा निर्णय जाहीर. शेतकऱ्यांना मिळणार आता दिलासा. नोंदणी करण्याचे आव्हान. जगावरती मोठे आर्थिक संकट येणार. 2026 मध्ये काय घडणार? बाबा वेंगाचं भयंकर भाकील. शॉर्ट सर्किटमुळे 15 एकर ऊस जळून खाक. परळी तालुक्यातील पिंपरी येथील घटना. शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले. शॉर्ट सर्किटमुळे 15 एकर ऊस जळून खाक झाला. राज्य सरकारने तातडीने मदत देत शेतकऱ्यांना काही प्रमाणामध्ये दिलासा दिला आहे. KYC प्रक्रियेवरती देखील युद्धपातळीवरती काम सुरू असून ते आता लवकरच पूर्ण होणार असल्याचे कृषी मंत्र्यांनी सांगितले असल्यामुळे शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही. शेतकरी मित्रांनो, तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसतील तर तुमचा तालुका आणि जिल्हा कोणता आहे आम्हाला नक्की कळवा, जेणेकरून तुमच्या तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये पैसे नेमके कधी जमा होणार ते आपण सविस्तर पुढे बघूया. वाल्मिक कराड गँगचा खेळ खल्लास. संतोष देशमुख प्रकरणामध्ये कराडसह आरोपींवरती अखेरकार दोषारोप झाले निश्चित. नोंद न झालेल्या पिकांची ऑफलाईन पाहणी सुरू. स्थानिक अधिकाऱ्यांची समिती नियुक्त. 24 डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यामध्ये आले होते. महागाई वाढल्याने सामान्य नागरिकांच्या आर्थिक नियोजनावरती ताण. दूध, खाद्यतेल, इंधनाचे दर वाढले. भाजीपाल्याच्या भावामध्ये देखील मोठी वाढ. शेतकऱ्यांसाठी मदत. हेक्टरी 10,000 रुपये रोग बियाणे आणि खतांसाठी मदत. त्याचबरोबर आता विमाधारक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी अतिरिक्त रक्कम देखील मिळणार आहे. नुकसान भरपाई आणि रब्बी अनुदान जमा झाल्यानंतर आता पीक विमा देखील मिळणार आहे. 25 लाख हेक्टर क्षेत्र नैसर्गिक शेतीखाली आणण्याचे लक्ष्य. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन. राज्य सरकारने नैसर्गिक शेती मिशन गती देण्याचा निर्णय घेतला असून पुढील 2 वर्षांमध्ये 25 लाख हेक्टर क्षेत्र नैसर्गिक शेतीखाली आणण्याचे लक्ष्य. अतिवृष्टी बाधित नाशिकच्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा. जिल्हाधिकारी यांचे कर्ज पुनर्गठनाचे आदेश. शेतकऱ्यांना बँकांनी कर्ज पुरवठा केला आहे त्या कर्जाचे पुनर्गठन करून शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहाय्य करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या असून आता शेतकऱ्यांना देखील दिलासा मिळणार आहे. अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यामध्ये आला असून शेतकऱ्यांना दिलासा. कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्रामध्ये पुन्हा थंडीची लाट. मुंबईमध्ये देखील पारा घसरणार. IMDचा अंदाज. सध्या जर बघायला गेलं तर मुंबई तसेच कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भामध्ये थंडीचा कडाका आता पुन्हा वाढणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला. लाडकी बहीण योजनेमध्ये 40 लाख महिलांचा हप्ता बंद होण्याची शक्यता. ज्या लाडक्या बहिणींनी KYC केले नसेल तर अशा लाडक्या बहिणींचा हप्ता बंद होण्याची शक्यता असल्यामुळे KYC करण्याचे लाडक्या बहिणींना आव्हान.
कोणत्या कर्जावर माफी लागू होण्याची शक्यता? शेतकऱ्यांचा प्रश्न. जून 2025 पर्यंतचे थकबाकीदार शेतकरी कर्जमाफीचा लाभ मिळू शकतील असा अंदाज आता व्यक्त करण्यात येत आहे, परंतु अंतिम निर्णय शासनाने 30 जून 2026 पर्यंत घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तेव्हाच आता नेमकं कोणत्या वर्षाचे कर्ज माफ होणार हे स्पष्ट होईल. सध्या जर बघायला गेलं तर सरकारच्या माध्यमातून आता कर्जमाफी करण्याच्या हालचालींना वेग आला असून आता या ठिकाणी शेतकऱ्यांची कर्जमाफी 30 जून 2026 पर्यंत होणार आहे. कोणकोणत्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार हे देखील पाहण्यासारखे आहे. कांद्याच्या भावामध्ये 1000 रुपयांची घसरण. लाल कांद्याला मिळाला 2200 रुपयांचा दर. अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरामध्ये घसरण. सत्ता आली अन भान हरपले. मलकापूरच्या नगराध्यक्षांचा नोटा उधळतानाचा जल्लोष व्हायरल. लोकशाही संस्कृतीवरती अस्वस्थ करणारी छाया. फुकटचे नको म्हणत खात्यावरती आलेले लाख रुपये केले परत. खात्यावरती आले होते 2 लाख रुपये, परंतु फुकटचे नको म्हणत पाटोदा येथील शेतकऱ्यांनी केले परत. नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमवण्यास उशीर का होत आहे? शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. अनेक शेतकऱ्यांना वाटले होते की पीएम किसान योजनेच्या हप्त्यासोबत नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होईल, परंतु तसे झालं नाही. याचं कारण म्हणजे तांत्रिक कामकाज आणि निधीचे नियोजन नसणे. अशा काही कारणांमुळे नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमवण्यास उशीर झाला, परंतु आता शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही. राज्य सरकारला आधी केंद्र सरकारच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांची अंतिम यादी मिळवावी लागते. ही यादी 90 लाखाहून अधिक शेतकऱ्यांची असते. आता ही यादी राज्य सरकारला मिळाली असून आता पुढील प्रशासकीय प्रक्रिया वेगाने सुरू असल्यामुळे आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता साधारणतः याच डिसेंबर महिन्यापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होईल. पीक नुकसान अनुदान वाटप. शेतकऱ्यांच्या नावावरती कोट्यावधींचा घोटाळा. 102 नावं बोगस. आर्थिक गुन्हेकडून शोध सुरू. छत्रपती संभाजीनगर येथील अपडेट. प्रशासनाची चौकशी सुरू. सोलारचे तक्रार निवारण पोर्टल सुरू. शेतकऱ्यांना दिलासा. महावितरणाचे शेतकऱ्यांसाठी मोठे पाऊल. घर बसल्या आता शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळणार. जनसमर्थन पोर्टलद्वारे शेतकऱ्यांना आता घर बसल्या पीक कर्जासाठी अर्ज करता येणार आहे. या पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डच्या द्वारे 2 लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज मिळणार आहे. मुख्यमंत्री बळीराजा योजनेमधून शेतकऱ्यांना राज्याश्रय. शेतीची रक्तवाहिनी असलेल्या शेत व पाणंद रस्त्याच्या कामासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाचा निर्णय. शेतकऱ्यांना दिलासा. सोने 1,41,000वरती. चांदीचा देखील ऐतिहासिक विक्रम. सध्या जर बघायला गेलं तर सोने आणि चांदीच्या दरामध्ये विक्रमी वाढ बघायला मिळाली. जुनी पीक विमा योजना लागू करण्याची शेतकऱ्यांची तीव्र मागणी. पूर्वीच्या पीक विमा योजनेमध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तुलनेमध्ये लवकर भरपाई मिळत होती असा शेतकऱ्यांचा दावा आहे. सध्याच्या योजनेमध्ये शेतकऱ्यांनी पूर्ण हप्ता भरून देखील शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे. कर्जमाफीची प्रतीक्षा करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. बँकेकडून कागदपत्रे जमा करण्याची प्रक्रिया सुरू. बँका आणि सहकारी संस्था आता शेतकऱ्यांचे कर्ज विवरण व माहिती गोळा करत आहेत, जेणेकरून पुढील निर्णयासाठी आवश्यक डेटाबेस तयार होईल. राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी 30 जून 2026 पर्यंत करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. महत्त्वाची बातमी. कर्जमाफी प्रक्रियेमध्ये पारदर्शकता ठेवण्याचा प्रयत्न सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये येत असून पात्र शेतकऱ्यांना वेळेमध्ये लाभ मिळेल असा विश्वास कृषीमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. परदेशी कमिटीचा अहवाल हा या प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा असून त्यावरती आधारित कर्जमाफीची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. डाळिंबाचा पहिला कंटेनर अमेरिकेसाठी रवाना. मंत्री जयकुमार रावल यांनी दिली माहिती. 17,000 किलो डाळिंबाची निर्यात. सध्या जर बघायला गेलं तर डाळिंबाचा पहिला कंटेनर आता अमेरिकेसाठी रवाना झालेला आहे. मंत्री जयकुमार रावल यांनी ही माहिती दिली असून 17,000 किलो डाळिंबाची निर्यात सध्या करण्यामध्ये येत असल्याची माहिती. उन्हाळी कांद्यासाठी लागवड घटणार. सतत तोट्यामध्ये शेती करावी लागत असल्यामुळे यंदा उन्हाळी कांद्याची लागवड घटण्याची शक्यता बघायला मिळत आहे. शेतकऱ्यांचे देखील मोठे नुकसान होत असल्याचे चित्र आहे. भुईमुग बियाणे मोफत. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय खाद्यतेल अभियान तेलबिया अंतर्गत आता शेतकऱ्यांना उन्हाळी हंगाम 2025 साठी भुईमुग पिकाचे प्रमाणित बियाणे 100% अनुदानावरती दिले जाणार आहे. वर्ष अखेरपर्यंत थंडीचा मुक्काम. राज्यामध्ये गेल्या महिनाभरापासून सुरू असलेला थंडीचा कडाका कायम राहणार आहे. मात्र नववर्षाच्या सुरुवातीला थंडीचा जोर काहीसा कमी होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यामध्ये आलेला आहे. वर्ष अखेरपर्यंत थंडीचा मुक्काम कायम राहणार.
100% भरपाई देण्याचे आदेश मात्र अंमलबजावणी नाही. पीक नुकसानीनंतर राज्य सरकारने बाधित शेतकऱ्यांना 100% नुकसान भरपाई देण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. स्थानिक पातळीवरती कृषी विभागाने पंचनामे करून अहवाल शासनाकडे पाठवले. मात्र विमा कंपन्यांच्या आडमुठ्या धोरणामुळे हे आदेश कागदावरतीच राहिले असल्याचा आरोप आता शेतकरी संघटनांकडून करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना सध्या पीक विम्याची प्रतीक्षा आहे. मात्र सध्या समोर आलेल्या माहितीनुसार जानेवारी महिन्यापर्यंत पीक विमा मिळण्याची अपेक्षा. व्ही.बी. रामजी या योजनेचा शेतकऱ्यांना होत आहे मोठा फायदा. कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केला दावा. व्ही.बी. रामजी योजना आता शेतकऱ्यांसाठी आणि मजुरांसाठी फायदेशीर असल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्र्यांनी दिली. मकर संक्रांतीपूर्वीच लाडक्या बहिणींना 4,500 रुपये मिळणार. नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा हप्ता अशा पद्धतीने 3 हप्त्यांचे एकूण 4,500 रुपये आता मकर संक्रांतीपूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार असल्याची महत्त्वाची माहिती. शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. ई-केवायसी अभावी बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसल्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप देखील ई-केवायसी केली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी तात्काळ ई-केवायसी करा. सध्या नुकसान भरपाई आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा करण्यामध्ये येत आहे. महत्त्वाची बातमी, लवकरच आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार असल्यामुळे ई-केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे. डिसेंबर अखेरीस हप्ता जमा होणार. तर शेतकरी मित्रांनो, महत्त्वाच्या बातम्या पाहण्याचा प्रयत्न केला आहे. दररोज अशाच महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.